नमस्कार, मी राहुल पिसे. मी एक्सेल VBAमध्ये सॉफ्टवेअर तयार करत असतो. हे एक एक्सेलमध्ये मी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. हे डेअरीसाठी आहे किंवा एक छोटे प्रोजेक्ट असतात, एजन्सी असतात त्यांच्यासाठी हे चालू शकतं. तर या प्रोजेक्टमध्ये इनव्हॉइस किंवा बिलिंगचं तर हा प्रकार आहेच आहे. इनव्हॉइस आहे, बिलिंग सिस्टीम आहे. पण याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे की ह्याच्यात ज्यावेळी तुम्ही एखाद्या कस्टमरचं नाव टाकता त्यावेळी त्याची प्रिव्हियस पेंडिंग अमाऊंट किती आहे किंवा त्याची जी उधारी आहे त्या उधारीचा हिशोब ह्या सॉफ्टवेअरमध्ये घेतलेला आहे. यूट्यूबवरती बघा किंवा कुठेही तुम्हाला असे सॉफ्टवेअर कुठेही बघायला मिळणार नाही की ज्यामध्ये कस्टमरची उधारीचा हिशोब कुठं ठेवलेला आहे किंवा त्याचं जे अकाउंट स्टेटमेंट आहे त्या कस्टमरचं अकाउंट स्टेटमेंट या ठिकाणी आपण तयार करत आहोत. आता इथं काय केलेलं आहे, आता जर एखाद्याचं कस्टमरचं नाव टाकलं की त्याची मागची किती पेंडिंग उधारी आहे तो आकडा या ठिकाणी दिसत आहे. आता ह्याचा हिशोब आपण नेहमीप्रमाणे बिलिंगला घेतलेला आहे आणि ह्याचं ज्यावेळी आपलं बिल तयार होतं त्या बिलाचं मी तुम्हाला दाखवतो. या बिलामध्ये हे नॉर्मल बिल आहेच आहे. याच्यामध्ये तुमचं एजन्सीचं नाव आलेलं आहे, ॲड्रेस आलेला आहे, मोबाईल नंबर, काय काय माल विकलेला आहे, त्याची क्वांटिटी आली, GST असेल तर GST आपण ट्रायल म्हणून घेतलेला आहे. GST शक्यतो नसतो कुठं, पण डेअरीच्या मालावरती GST पर्सेंट नाही कुठं, पण आपण कॅल्क्युलेशन हिशोब बरोबर येतो का हे बघण्यासाठी घेतलेले. आणि या ठिकाणी ही जी रक्कम आली ही टोटल रक्कम आली ह्या बिलाची. या बिलाच्या रकमेमध्ये मागची जी काय पेंडिंग रक्कम आहे ती या ठिकाणी दिसते. त्याच्यात ज्यावेळी काही वसुली आली असेल तर ती वसुली या ठिकाणी टाकलेली आहे, काय रक्कम येते. आणि ही आजची जी काय पेंडिंग रक्कम आहे, आजची जी काय उधारी आहे त्या कस्टमरची ती या ठिकाणी आलेली आहे. हे कुठं या डायरेक्ट बिलातच येतं. तर हा जो प्रकार आहे हा कुठंच तुम्हाला यूट्यूबवरती किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला हा बघायला मिळणार नाही. कोणीही कॅल्क्युलेशन देत नाही. आता होतं कसं, काही एजन्सी असतात त्या एजन्सी काय करतात की आज माल देतात आणि त्याचं बिल उद्याच्याला मिळतं. हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी हे कॅल्क्युलेशन मला करावं लागलेलं आहे. काही लोकांची डिमांड होती की आम्हाला हे असं असं करून पाहिजे की मागची रक्कम जी आहे प्रिव्हियस पेंडिंग रक्कम ती आम्हाला कुठंतरी त्या बिलात कॅल्क्युलेट करता आली पाहिजे, त्याचा हिशोब कुठंतरी ठेवता आला पाहिजे, त्याचं काहीतरी स्टेटमेंट असलं पाहिजे, त्या कस्टमरचं स्टेटमेंट आम्हाला दिसलं पाहिजे की त्याच्यात मागची पेंडिंग किती होतं. हे यासाठी हा सगळा एक सॉफ्टवेअर तयार केलेला आहे. तर हा झाला या बिलाचं आउटपुट. म्हणजे हे जे बिल आपण प्रिंट करणार आहे ते बिल हे अशा पद्धतीनं तयार होणार आहे. आता आपण मेन सॉफ्टवेअरकडे जाऊ. आता हे सॉफ्टवेअर कसं तयार केलेलं आहे, आता ही जे ही डायरेक्ट PDF तर तयार होतीच आहे. आपण PDF व्हॉट्सअपवरती सुद्धा पाठवू शकता आणि डायरेक्ट प्रिंट पण काढू शकता. आता आपण मेन सॉफ्टवेअरला जाऊ की हे सॉफ्टवेअर कसं चालू होतं. ही साधी एक्सेलची फाईल आहे. एक्सेलच्या फाईलमध्ये इथं क्लिक केलं की हे ॲप्लिकेशन चालू होतं. आता त्याच्यात काय होतं, काही कस्टमरची बरीच लिस्ट असते. मग एस दाबलं की इथं या ठिकाणी ही एसची सगळी लिस्ट आलेली आहे. MO टाकलं की मोरया डेअरी. आता ज्या ठिकाणी तुम्हाला अक्षर टाईप करायला गेलं की आपोआप तुम्हाला हळूहळू सगळं अक्षर येत जातील. आता आपण मोरया डेअरी यांच्या नावावर क्लिक करू. यांची बघा 11,363 ही मागची पेंडिंग रक्कम आहे, म्हणजे कालची रक्कम आहे. आता यांना आपण 2-3 आयटम सेल करू. आता इथं आयटमचं नाव घेतलं, इथं KG त्याचं जे युनिट आहे KG लिटर्स ते टाकले. इथं तुम्हाला तारीख बदलायची तर तुम्ही तारीख बदलू शकता. याच्यानंतर इथं क्वांटिटी टाकली. आपण समजा 10 क्वांटिटी घेतली, ₹160 त्याचा दर आलेला आहे. आणि इथं आपण नवीन इनव्हॉइस नंबर घेऊ. इथं 62 नंबरचं हे बिल तयार होणार आहे. आता GST पर्सेंट, आता इथं काय डेअरीच्या प्रोजेक्टवरती कुठेही याचा GST घेतला जात नाही. तरी पण आपण टेस्टिंगसाठी म्हणून एक 5% घेऊ, फक्त कशासाठी, चेक करण्यासाठी, अकाउंटिंगसाठी. हे काय फक्त डेअरीलाच चालणार आहे असं नाही. काही एजन्सी आहेत, काही एजन्सी असतात, काही जणांच्या गाड्या असतात, ते रोजच्या रोज माल द्यायला जातात, छोट्या छोट्या दुकानात जातात, गावाकडे जातात, माल देतात आणि त्याची रक्कम जी आहे त्याची कालच्या बिलाची रक्कम ही आज घेतली जाते, आजची रक्कम उद्या मिळते. असं 1 दिवसाने किंवा 2 दिवसांनी किंवा आठवड्यानं त्याचं रक्कम ही मिळत असते. तर त्यासाठी हे ॲप्लिकेशन मी केलेलं आहे. हे यूट्यूबवरती बघायला मिळणार नाही. आता हे ॲड केल्यानंतर या ठिकाणी तिचे काय आयटम घेतला आहे त्याची इथं लिस्टमध्ये हे ॲड होते. आता दुसरा एखादा आयटम घेऊ आपण. आता आम्रखंड 5 KG घेतलेला इथं आपोआप आलेला आहे, रेट आलेला आहे त्याचा. आणि GST पर्सेंट टाकायचं तर टाका, नाही तर झिरो ठेवा, काही विषय येत नाही. तारीख बदलायची तारीख बदला, हे एकाच तारखेचे तुम्हाला मागच्या तारखेची बिल सुद्धा तुम्ही तयार करू शकता. आणि हे बिल आणखीन एक ॲड झालं. इथं बघा, इथं टोटल आलेली आहे GSTची टोटल आणि हे आलेली आहे. अजून एखादा प्रोजेक्ट घेऊ.
65 नंबर इनवॉइसमध्ये हा सगळा डाटा ॲड झालेला आहे. 1, 2 आणि 3 आयटम. श्रीखंड, आम्रखंड आणि BM मिल्क असे 3 आपण आयटम घेतलेले आहेत आणि ह्याचे GST, CGST इथं कॅल्क्युलेट होऊन आलेले. आता इथं त्याचे टोटल आलेले आहे. आता आपली अमाऊंट जी रिसिव्ड आहे, ज्यावेळी हे आपण बिल घेणार त्यावेळी मागचे काय आलेले असेल ती रक्कम आपण या ठिकाणी टाकू शकतो. आता यांचे आधीचे पेंडिंग किती 11,363 आणि आजच्या बिलाची रक्कम किती झाली 3,510. आता मी ज्यावेळी इथं तुम्हाला एक 5,000 टाकतो, 500 टाकले तरी इथं बघा रक्कम ॲटोमॅटिकली वजा होती. इथं जर समजा 5,000 केलं तर ॲटोमॅटिकली रक्कम ही कमी होत जाते. समजा त्यांनी त्या दिवशी वसुलीला बिलातनं 5,000 रुपये आलेले आहेत, तर या ठिकाणी कॅल्क्युलेट होऊन काय आलेले बघा 11,363 अधिक आजची जी उधारी आहेत या बिलाची 3,510 या दोन्हीचे टोटल मिळून त्याच्यातनं 5,000 वजा केल्यानंतर आजची जी 9,873 रुपये ही आजची पेंडिंग अमाऊंट. आता आपण हे बिल प्रिंट करायला जाऊ. प्रिंट केल्यानंतर या ठिकाणी पहिला मेसेज काय आला की आधीची पेंडिंग किती 11,363 या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यानंतर दुसरा एक काय दाखवलं जाते की आजची पेंडिंग किती आहे. ही कधीची होती मागची पेंडिंग होती आणि आज किती झाली 9,873 रुपये त्यांची आजची उधारी जाते 5,000 रुपये जमा करून. आता हे जे मेसेज आहे या मेसेजमध्ये आपण काय करू शकतो इथं प्रिंटिंग हे जर बिल प्रिंट करायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही प्रिंटर अटॅच असेल तर प्रिंट करू शकता. आता लोक काय करतात प्रिंट करण्यापेक्षा डायरेक्ट व्हॉट्सअपवरती PDF टाकत जातात. एक तर प्रिंट करायचं तर प्रिंट करा, तुमच्या फाईलला लावायचं असेल तर, नसेल तर डायरेक्ट नो म्हणा, तुम्हाला पाहिजे त्यावेळी ते PDF वरनं. ठीक आहे. आता हे दुसरं बिल करायला आपण पुढं गेलेलो आहोत, ते दुसऱ्या बिलाचं लगेच आपण करू शकतो. आता आपलं हे जे इनवॉइस झालं ते इनवॉइस बघू आपण कसं झालंय तो. तर D ड्राईव्हला हा इनवॉइस तयार झालेला आहे बघा. आता ह्याचं नाव कसं दिलेलं आहे बघा, ह्याचे जे फाईलचं नाव आहे बिल नंबर आलेले, त्याच्यानंतर बिल नंबर आलेला आहे, त्याच्यानंतर त्या एजन्सीचं नाव आलेलं आहे मोरया डेअरी म्हणून आणि त्याची दिनांक आले की शोधायला बरं पडतं म्हणून ते अशा पद्धतीने केले. आणि ही ज्यावेळी आपण फाईल ओपन करतो, फाईल ओपन केल्यानंतर हे त्याचं बिल तयार होतं. या बिलामध्ये काय पहिले डेअरीचं नाव आहे, त्याच्यानंतर हे बाकीची जी काय आपली बेसिक माहिती असते ती आहे. आता ह्या बिल नंबर दिनांक आली, याच्यात जे आयटम आपण सेल केलेले आहेत त्याची लिस्ट आली, GST वगैरे आलेलं आहे. पण ह्यात सगळ्यात महत्त्वाचं काय तर या ठिकाणी ही पहिली रक्कम आलेली आहे. ही आधीची रक्कम किती होती, येणे बाकी किती होती, आधीची उधारी किती होती तो आकडा इथं आला आहे. त्याच्यात आजची रक्कम किती मिळाली, त्यांची रक्कम किती जमा झाली, ही रक्कम जमा होऊन आज शिल्लक किती राहिली, आता आता किती उधारी राहिली 9,873 ही त्यांची उधारी राहिलेली. हा जो कॅल्क्युलेशनचा प्रकार आहे हा तुम्हाला कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही. यूट्यूबवरती कुठंच नाही हे असं सॉफ्टवेअर कुठं बघायला मिळणार. काही ठिकाणी हे असं चालत नाही, पण आपल्याला हे व्यवहार आहेत, लोक नंतर पैसे देतात, पण ह्यासाठी हे कॅल्क्युलेशन कुठंतरी ठेवणं गरजेचं असतं. आता ही जी रक्कम आली अक्षरी ती या बिलापुरती आली 3,510 जी आहे ₹3,510 ओनली. ही कोणाची आली तर ही या बिलापुरतीची रक्कम आहे, ती अक्षरी आलेली आहे. थँक्यू फॉर मेसेज टाकलेला आहे, थँक्यू फॉर शॉपिंग आणि एक डेव्हलप्ड बाय आपल्या जाहिरात करण्यासाठी हे केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे सॉफ्टवेअर तयार केलं आहे. आता याच्यात आणखीन काय आहे, ही तर PDF फाईल तुम्ही पाठवू शकता डायरेक्ट. ही जी PDF फाईल आहे ही PDF फाईल तुम्ही डायरेक्ट पाठवू शकता. हे बिल प्रिंट पाहिजे तर प्रिंट काढू शकता. आता याच्यामध्ये काय आता हा झाला एक डाटा एंट्रीचा हा जो मेन पार्ट झाला की याच्यात हिशोब चालतो. आता यातनं जर बाहेर पडले तर आपण एक जरा रिपोर्टचं पार्ट बघू. या ठिकाणी जर तुम्ही कुठला आयटम जरी हे घेतला तर त्याचे तुम्हाला या 2 तारखाच्या मध्ये ह्या ज्या 2 तारखा आहेत, 2 तारखाच्या मध्ये तुम्हाला काय बघायचं आहे, ह्या 2 तारखा आहेत, इथं 2 तारखा दिल्या आहेत. या 2 तारखांच्या मध्ये तुम्ही सेम कुठलाही आयटम श्रीखंड समजा किती विकला हे बघायचं. आपण काय केलं इथं लिस्ट बॉक्सवरती क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे तारखा आहेत, ह्या 2 तारखाच्या मध्ये कुठल्याही तारखा टाका तुम्हाला. ते टाकल्यानंतर तुम्ही ज्यावेळी इथं रिफ्रेश करता त्यावेळी इथं हा डाटा सगळा हा डिस्प्ले होतोय. इथं काय आलेली क्वांटिटीची टोटल आली, GSTची टोटल आली, GSTची रक्कम किती आली, अशी हा सगळा रिपोर्ट एक थोडक्यात एक स्टेटमेंट तयार होतंय. हा रिपोर्ट आहे. श्रीखंड किती विकला गेले. आता समजा तुम्हाला आम्रखंड बघायचं फक्त की आम्रखंड किती विकले गेलेले ह्या 2 तारखाच्या मध्ये 15/9 ते 21/10 मध्ये. तर रिफ्रेश केले की तुम्हाला हा डाटा सगळा बघायला मिळेल कुठला आहे. आता तुम्हाला काय करायचं की समजा कस्टमर बघायचं असेल तर इथलं अक्षर पुसून टाकायला इथं. आता कुठल्या कस्टमरला किती आयटम गेलेत, आपण काय काय विकले. तर जर समजा तुम्ही
इथं कस्टमरची नाव आहेत बघा. या ठिकाणी जर तुम्ही त्याचं या ठिकाणी सगळी कस्टमरची लिस्ट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही नावावरती तुम्ही ज्यावेळी टिक कराल त्यावेळी त्याचे सगळे डिटेल्स या तुम्हाला बघायला मिळतील. आता याच्यावर क्लिक केलं, रिफ्रेश केलं की हा त्यांचा डाटा येईल की काय काय त्यांना विक्री केलेली आहे, काय काय किती क्वांटिटी. आपण 35 एकूण क्वांटिटी दिली, पनीर दिलेलं आहे, त्याचा रेट किती आला आहे, अमाऊंट किती आहे, हे सगळं स्टेटमेंट तुमचं तयार होईल. कुठल्या बिलानुसार दिलेलं आहे तर त्या बिलाचा नंबर आहे, इनवॉइस नंबर आलेला आहे, GST किती, SGST किती, हे सगळं हा रिपोर्ट तयार होईल. कोणाचा? फक्त त्या कस्टमरचा. तुम्ही जसं जसं तुम्ही कस्टमरचे डिटेल्स बघाल इथं तुम्हाला त्याचे डिटेल्स बघायला मिळतील. या पद्धतीने हे आता आपल्याला हा काय झाला, हा रिपोर्ट झाला. त्यात तुम्हाला GST वगैरे जर बघायचं असेल, दोन्ही कंडिशन तुम्ही वापरू शकता. इथं तुम्ही त्यांचं नुसतं BM मिल्क किती दिले ते बघायचं असेल तर दोन्ही तुम्ही कंडिशन या ठिकाणी वापरू शकता. आता काय कंडिशन दिली आपण, कस्टमरचं नाव आणि त्यांना BM मिल्क मागच्या कालावधीत किती दिले. जर तुम्ही रिफ्रेश म्हटलं तर इथं तुम्हाला तो सगळा डिटेल बघायला मिळेल. तिथं की नंदन डेअरीला ही कधी कधी दिलेले तर 4 तारखेला आणि 5 तारखेला त्यांना क्वांटिटी 15 आणि 30 अशी दिली आहेत. अशी वेगवेगळी माहिती तुम्ही ही क्वेरी आहे, तर क्वेरी जे जे टाकाल ते तुम्हाला बघायला मिळेल इथं. आता तुम्हाला GST% जर समजा बघायचं असेल तर इथं मग अशी जर GST% जर समजा तुम्ही 5 टाकलं आणि रिफ्रेश केलं तर तुम्हाला 5% GST कोणाकोणाला दिलेलं आहे ते GST वरनं सुद्धा हा तुम्हाला रिपोर्ट बघायला मिळेल. इथे त्याचे टोटल आले, GSTची टोटल, SGSTची टोटल, आणि या प्रकारे हे सगळे रिपोर्टचा पार्ट आहे. हा सगळा कंडिशन तुम्ही जे द्याल ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आता दुसरा जो पार्ट आहे तो कस्टमरचे स्टेटमेंट जे आहे, कस्टमरच्या अकाउंटचं स्टेटमेंट. हे बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं तुम्हाला हे बघा या ठिकाणी एक कस्टमरचं स्टेटमेंट आहे. आता हे जे आहे याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर 4 तारीख, 7 तारीख आणि 12 तारखेला असे व्यवहार झाले. तर त्यांचे काय काय व्यवहार झाले बघा. आधीची रक्कम बघा 23,850, त्या दिवशीच्या बिलाचे 2,486, त्या दिवसाचे 2,486 रुपये मिळाले. त्यामुळं त्यांची पेंडिंग किती 23,850 आजची दिसत आहे. त्याच्यानंतर 3,520 त्यांच्या बिलाची रक्कम, मागच्या बिलात आजच्या बिलाची रक्कम म्हणजे 10,000 रिसिव्ह झाले, आता किती 17,370. अशा पद्धतीने यांचं जे अकाउंटचं थोडक्यात स्टेटमेंट आहे, किती तारखेला किती बिलानं रक्कम आली, त्यांची रक्कम जमा किती झाली, उधारी किती राहिली, हे टोटल अकाउंट स्टेटमेंट ह्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचं बघायला मिळेल. तर हा जो प्रकार आहे हा तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही बघायला मिळणार नाही. हे अकाउंटिंग आणि हा जो हिशोब आहे प्रत्येक कस्टमरचं, तुमचा जो प्रत्येक कस्टमर आहे त्या कस्टमरच्या अकाउंटचा हिशोब हा या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली ठेवला जाईल. डाटा करणं अतिशय सोपं आहे. तर असं जर सॉफ्टवेअर कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला अत्यंत नाममात्र किमतीमध्ये देऊ शकतो. तर माझा इथं नंबर टाकलेला आहे, इथं या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला हे अत्यंत माफक दरात, आणि काय नवीन काय चेंजेस हवे असेल तर तेही करून देईल. आणि नवीन जर काय डेव्हलप करून हवे असेल, नवीन काय विषय असेल की जो वेगळा आहे, तर मी तुम्हाला 100% करून देईल. धन्यवाद.